नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे कृषी विभागाची. पाहूया सविस्तर. यावर्षी केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी धोरणात्मक निर्णय झाला आहे. ॲग्रीस्टॉक नावाची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत जसे की भारतातील सर्व नागरिकांना आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचे एक ओळखपत्र कृषी विभाग व शासनामार्फत देण्यात येणार आहे आणि या ओळखपत्रावर त्यांच्या शेतीविषयक संपूर्ण माहिती असणार आहे व शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनेसाठी हे शेतकरी कार्ड फार महत्त्वाचं आहे. त्या कार्डमध्ये आधार नंबर बरोबर शेतकरी नंबर बंधनकारक करण्यात आला असून किनवट तालुक्यातील 56% शेतकऱ्यांनी ही शेतकरी कार्ड काढलेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी देखील खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्ड काढून घ्यावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी केले आहे. केंद्र शासनाचा यावर्षी एक महत्त्वाकांक्षी असा धोरणात्मक निर्णय झालेला आहे. ॲग्रीस्टॅक नावाची जी योजना आहे, या योजनेअंतर्गत जसं सर्व भारतातल्या नागरिकांना आधार कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आलं आहे, तसंच या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला त्यांचं एक ओळखपत्र आपण कृषी विभागामार्फत शासनामार्फत देण्यात येणार आहे आणि या ओळखपत्रावर त्यांची शेतीविषयक संपूर्ण माहितीचा एक संच यामध्ये तयार करण्यात येणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक योजनेसाठी कृषी विभागाच्या असो वा इतर कुठल्याही डिपार्टमेंटच्या शेतीशी निगडीत ज्या योजना आहेत, या योजनेसाठी हा शेतकरी आधार क्रमांक शेतकरी ओळख क्रमांक हा हे बंधनकारक करण्यात आलेला आहे. आजपर्यंत तालुक्यामध्ये जवळपास 56% शेतकऱ्यांनी हे ओळखपत्र काढलेले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी सुद्धा येणाऱ्या खरीप हंगामापूर्वी हे सर्व ओळखपत्र हे तात्काळ शेतू सुविधा केंद्रावरून काढून घेण्यात यावे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.